आता विरोधकांचं तेच काम आहे. आता केंद्रात सत्तेत नाही, राज्यात सत्तेत नाही, कोल्हापूर महापालिकेत सत्तेत नाही. त्यामुळं 5 वर्ष त्यांनी टीकाच करायची आहे आणि वर्षानुवर्ष टीका करायची आहे. कारण आता आपण जर पाहिलं असेल की सगळ्यात जे तळातला विषय होता स्थानिक स्वराज्य संस्था, या ठिकाणी देखील शिवसेनेनं आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीनं पाय रोवलेला आहे. त्यामुळे त्यांना कुठलंही स्थान राहिलेलं नाही. आज पाहिलं असेल की विरोधकांची सर्वत्र धुळदाण उडलेलं आहे. त्यामुळे त्यांचं टीका करायचं काम आहे. महायुतीच्या माध्यमातून सगळ्या महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक विचार करून आमचा शिवसेनेचा ऋतुराज क्षीरसागर यांना महापौर करावे आमची शिवसैनिकांची इच्छा आहे. मत विरोधकांवर विरोधक टीका करताय. विरोधक हे गेले म्हणजे 40-50 वर्ष अशी टीका करत आहेत. पण महायुतीवर किंवा राजश्री माध्यमातून सर्किट बेंच असेल, आता जे IT पार्क असेल, हे तरुणांनी खरंच करून भावलेला आहे. त्यामुळे एवढं भरघोस मतदान झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास जो आमदार राजश्रीच्या माध्यमातून होणार आहे एवढी गॅरंटी त्या सगळ्या सर्व नागरिकांना होती. म्हणून तर एवढं बहुमत मिळालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं जे शिवसेनेचं जे स्वप्न होतं कोल्हापूर महानगरपालिकेचे भगवा शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या जी हे होती इच्छा होती भगवा परवा तो फरकला आणि ह्या आमच्या प्रभागातून आमच्या युतीच्या 40 सीटा भरघोस मतांनी निवडून आल्या. याचा मनस्वी आनंद आम्हाला सर्व शिवसेना होत आहे. शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय, तर तुमच्या काय भावना आहेत? आज आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच